नुकताच फ्रेंडशिप डे झाला आणि ह्या वेळेला आम्ही 3 आणि 4 ऑगस्टला आमच्या शाळेतली एक 40 जणं यावर्षी जमलो होतो. तर त्यांच्याबरोबर झाला फ्रेंडशिप डे साजरा आणि काही जणं ह्याच्यापैकी खरोखरच 35 वर्षांनी ह्यावेळेला भेटले. तर तेव्हा तिथे काही शाळेच्या आठवणी काढण्याच्या ह्याने म्हणून मी काही ओळी लिहिल्या होत्या. मला वाटतं त्या आपल्यापैकी सगळ्यांना रिलेट करता येतील. तर वाचून दाखवते. गोष्ट फार जुनी नाही, अलीकडचीच बघ. गोष्ट फार जुनी नाही, अलीकडचीच बघ. घर आणि शाळेशिवाय ठाऊक नव्हतं जग. लहानशा गावामधली साधीशीच शाळा, रंगीत खडू, पेन्सिली, पाट्या, फळा काळा. स्कूल बस नव्हत्या तरी मजेत जायचो चालत, आसपास राहणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत. शाळेमध्ये तासनतास मांडी घालून बसायचो. शाळेमध्ये तासनतास मांडी घालून बसायचो. अगदी लहान होतो तेव्हा मध्येच कधी पेंगायचो. नव्या कोऱ्या पुस्तकांचं इतकं होतं कौतुक. खोडरबर, कंपास पेटी त्यांचं देखील अप्रूप. थोडं मोठं झाल्यावर बसायला बाकं आली. थोडं मोठं झाल्यावर बसायला बाकं आली. आमच्याबरोबर शाळा देखील आमची मोठी झाली. तरी देखील कुठे काही फरक पडला नाही. तरी देखील कुठे काही फरक पडला नाही. आई इतक्याच आवडायच्या शाळेमधल्या बाई. इंग्रजीही शिकायचो पण मराठीतच रमायचो. इंग्रजीही शिकायचो पण मराठीतच रमायचो. युनिफॉर्मला गणवेश, बॅचला बिल्ला म्हणायचो. भूगोलाशी वैर, कधी गणिताशी चकमक, आकृत्या काढताना बाकावरती टकटक. भूगोलाशी वैर, कधी गणिताशी चकमक, आकृत्या काढताना बाकावरती टकटक. गमती जमती केल्या खूप. गमती जमती केल्या खूप. चुका देखील केल्या. आवडत्याच बाईंकडून शिक्षा देखील झेलल्या. चित्र आली नाही किंवा गणित जमलं नाही, आयुष्यात पुढे त्याने काही अडलं नाही. चित्र आली नाही किंवा गणित जमलं नाही, आयुष्यात पुढे त्याने काही अडलं नाही. अडतं मात्र अजूनही मित्रमैत्रिणीं वाचून. अडतं मात्र अजूनही मित्रमैत्रिणीं वाचून. मन जातं शाळेमधल्या आठवणीत रंगून. डोळ्यांपुढे आत्ता देखील चित्र तेच बघ. डोळ्यांपुढे आत्ता देखील चित्र तेच बघ. गोष्ट फार जुनी नाही, अलीकडचीच बघ. थँक्यू.